वहिनी माझा पायनॅपल केक तुम्ही खाल्ला का? हा खूप टेस्टी होता. वहिनी तुम्हाला माहित नाही का दादाने मला केक आणल्यावर घरातलं कुणी हात लावित नाही केकला. अहो तुमचे दादेच म्हणले की एक घास खाऊन बघ म्हणून मी एक चमचा खाल्ला. ठीक आहे मग धरा घ्या खाऊन तुम्हीच केक. का का म्हणजे मी काय एवढंच केक खाऊ का? दाद्या माझ्यासाठी दुसरा केक आण आता. अहो केक साठी काय पर जीव देता की काय आता? हो ताईंसाठी एखादा केक घेऊन या. 1 किलोचा पुरण ना? नाही थांबा नाही तर मीच ऑर्डर करते. वै रे दाद्या माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर कर ना. अगं तायडे वहिनीला सांग ना मी जरा कामात आहे. सांगितलं होतं तर वहिनीला पण वहिनीला वाटत नसतं ना मला काय मागवा म्हणून. अहो तुम्हाला तर म्हणलं होतं काम आवरलं की करते ऑर्डर. मला काय माहिती तुम्हाला एवढी घाई आहे म्हणून. इथून पुढे काम बाजूला ठेवून पहिली तुमची ऑर्डर करत जाईन. मम्मी आपल्या घरात आल्याचा चहा कधीपासून बनायला लागला ग? मी केलाय चहा आणि आपल्या इथं रोजच होतो की आल्याचा चहा. वहिनी चहा करायच्या आधी कमीत कमी विचारित तरी जा की. विलायचीचं नाव कधी ऐकलं का नाही तुम्ही? तसं पण मी तुमच्यासाठी चहा केलाच नव्हता. मी फक्त माझ्यासाठी सासूबाईंसाठी चहा केला होता. वै ताई यांचा फोन तुमच्याकडे का? हो माझ्याकडेच आहे. ऑर्डरचं पेमेंट करण्यासाठी आणला होता. अच्छा ठीक आहे म्हणजे मी कायम दादाच्याच फोनवरून ऑर्डर करते आणि त्याच्याकडूनच पेमेंट करते. म्हणजे वहिनी तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं? म्हणजे मी आता दादाच्या फोनवरून ऑर्डर पण करायचं नाही पैसे पण घ्यायचे नाही का त्याचे? दाद्या बघ ना वहिनी काय म्हणते. अहो तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून लगेच रडाय काय लागता? वहिनी डोक्यावर पदर तरी घ्या की. पप्पा आहे समोर काय वाटतं का नाही तुम्हाला? राहू दे काय नाही होत. दाद्या आता तू नवीन गाडी घेणार आहे ना? सगळ्यात पहिली गाडीची पूजा मीच करणार आणि माझंच पाय उठवायचं पहिलं गाडीवर. मग दुसरं कोण करणार? तसं पण गाडी माझ्या नावे म्हणलं मी पेपर साईन करायच बिझी असणार ना दाद्या.